महाराष्ट्र हा कृषीप्रधान आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारत हा कृषीप्रधान आहे. दिवसेंदिवस काय होतं आहे तर जो अन्न पिकवतो आहे, ज्या सामान्य जनतेचा जो माणूस पोट भरतो आहे तो दिवसेंदिवस आत्महत्या करतो आहे. आणि आज त्या अनुषंगाने किसान महासंघ जो आहे त्यांनी धडक मोर्चा काढला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी. कुठे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. माझ्यासोबत त्याचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. एकंदरीत हे प्रकरण काय होतं आणि हा मोर्चा का काढावा लागला आहे हे सर्वात मोठा प्रश्न आहे. मोर्चा काढताय, काय मागण्या आहेत? प्रामुख्यानं जो सन्मान निधी आहे केंद्र सरकारचा 6,000 आणि राज्य सरकारचा 6,000 हा खूप कमी निधी आहे. तर याच्यामध्ये दुप्पट वाढ व्हावी, म्हणजे कमीत कमी वर्षाला 24,000 रुपये मिळावेत, प्रति महिना 2,000 रुपये तरी शेतकऱ्यांना मिळावेत अशी मागणी आहे. दुसरी मागणी जी आहे की विशेषतः जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली यावर्षी आणि अतिवृष्टीमध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यावेळी असं जाहीर केलं होतं शासनानं की प्रति हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात येईल. परंतु प्रत्यक्षात केवळ 6,000, 8,000, 10,000च्या आतच अनुदान मिळालेलं आहे आणि उर्वरित जे आहे 17,500 रुपये विमा क्लेम देण्यात येईल असं म्हटलं होतं. परंतु तो अद्यापही दिलेला नाही. तोही देण्यात यावा ही एक मागणी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. तसंच गावजोड रस्ते, पांधन रस्ते, शेत रस्ते ह्याचं मजबूतीकरण करावं अशी आपली मागणी आहे. कारण ग्रामीण भागामध्ये विशेषतः सर्व मराठवाड्यामध्येच अशी स्थिती आहे की पांधन रस्ते जे चिखलाचे आहेत, हे चिखलाच्या रस्त्यामधून शेतकऱ्यांना शेती करणं खूप अवघड जातं. चिखल असल्यामुळं डोक्यावर मालाची ने-आण करावी लागते. तर त्यासाठी पक्के रस्ते करावेत ही एक मागणी ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर सोलर पंपासाठी शेतकऱ्यांनी काही रक्कमा भरलेल्या आहेत, म्हणजे 10% रक्कम भरलेली आहे. परंतु सोलर पंप मात्र लवकर मिळत नाही आहेत. वर्ष 1.5 वर्ष सोलर पंप बसवला जात नाही. म्हणून आपली अशी मागणी आहे की ज्यावेळी किसान 10% रक्कम भरील त्यानंतर साधारण महिन्यामध्ये हा सोलर पंप बसवावा ही एक मागणी आहे. त्यानंतर जी पारंपरिक ऊर्जा आहे ही पारंपरिक ऊर्जा दिवसभर पूर्ण दिवसभर मिळायला पाहिजे. कारण आता उपलब्धी भरपूर झालेली आहे. परंतु केवळ 6 तास 8 तास दिवसा लाईट दिली जाते आणि उरलेली लाईट ही संध्याकाळी दिली जाते. ती रोटेशन पद्धतीनं आहे. 24 तासाची लाईट कुठंच मिळत नाही. ह्याचा एक समाविष्ट या मागणीचं एक आपण याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर प्रवाही सिंचन जे आहे, प्रवाही सिंचनाची वाढ खूप मोठी केलेली आहे. ऊसासारख्या क्षेत्राला जर 12 महिने पाणी घ्यायचं झालं तर 50,000 जवळ पाणीपट्टी आकारण्यात येते. तर ती वाढलेली पाणीपट्टी जी आहे ती कमी करण्यात यावी. तसेच उपसा सिंचन जे आहे याची पाणीपट्टी वाढलेली आहे, ही सुद्धा पाणीपट्टी कमी करण्यात यावी ही एक मागणी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे निवेदनामध्ये. पैठण कालवा जसा लाईनडिंग केलेला आहे, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे, तसा चाऱ्या आणि उपचाऱ्या ज्या आहेत ह्या चाऱ्या आणि उपचाऱ्यासुद्धा लाईनिंग कराव्यात, सिमेंट कॉन्क्रीट कराव्यात. आणि चाऱ्यांच्या दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत हे दोन्ही बाजूचे रस्ते मजबूत करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना खूप काही त्रास होतो तो त्रास कमी होईल आणि शेतकऱ्याला आपलं जीवन जगणं सुकर होईल. बाबा, इथून पुढं जर का आता ह्या शेतकऱ्यांच्या ह्या मागण्यात ह्या सगळ्या त्या जर का मान्य नाहीच झाल्या तर मग पुढं काय? परत महाराष्ट्राच्या मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा हे आहे आमचा संकल्प. ह्या सगळ्या गोष्टी होतात, शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करतोय, प्रशासन मागण्या मान्य करत नाही. काय सध्या महाराष्ट्रामध्ये जी नोकरशाही आहे, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे या ठिकाणी न्याय दिला जात नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी नोकरशाही ही बोकाळलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यावर आणि सर्वसामान्य जनतेवरती हा अन्याय होत आहे. याला वाचा फोडण्याकरताच आज भारतीय किसान संघाच्या वतीने हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. जे माणसं पिकवतात त्या माणसाला प्रशासनाचे उंबरठे झेलवावे लागतात. ही तर खरं शोकांतिकाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत. भारतीय किसान संघाचे जे आहेत हे पदाधिकारी ह्या मागण्या घेऊन आलेत कलेक्टरांकडे. या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढं त्यांनी सांगितलं पण आहे पुढचं त्यांचं पाऊल काय असणार आहे. पण आता पाहणं हे गरजेचं आहे की ह्या मागण्या खरंच मान्य होणार आहेत की नाही.
कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकांच्या TV बीड.